पुढच्या वेळेला लक्ष देईन. अशा बारीक गोष्टी मला अजूनपर्यंत कोणी समजावल्या नव्हत्या ना, म्हणून मी ओळखू नाही शकलो की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. ठीक आहे ध्रुव, आता आपण बी गावागावात जाऊया आणि आपल्या लोकांनी सांगूया का त्यांनी आपल्या पोरसने शिकाया पाठवावं. चल. रामजी, तुम्ही सुद्धा काही वेळासाठी घरी जाऊन या. मी आहे इथे. अहो पर गुरुजी, तुम्ही चिंता का करत आहात? मी आहे ना इथे. ठीक आहे गुरुजी. भीमाबाई, थोडं पाणी पाज ग. वय आता आणते. हे घ्या. आव पाणी. पाणी. कधी डोहा लागला कळलंच नाही. लय दमला आहात ना? पोरं बी झोपली नसतील. बस हा गोंधळ लवकरात लवकर संपू दे आणि भीमाचं शिक्षण चालू होऊ दे. भीमाबाई, आता आसपासचे गाववाले बी आपल्याला मदत करतायत. एकदा का आपल्या जातीची पोरं शिकायला येऊ दे. मग आंबेडकर गुरुजी म्हणत होते, मी वरपर्यंत बोलून घेईन. खरं? आणि मग दाखला बी होऊन जाईल. चांगली गोष्ट आहे. पण आता तुम्ही घरला आला आहात ना, तर फक्त आराम करा. तिकडची चिंता नका करू. समज ठीक होईल. आपण सुद्धा गावागावात जाऊन आपल्या समाजाच्या लोकांशी बोलूया. आणि त्यांच्या जातीची लोक प्रत्येक ठिकाणी आहेत, तर आपल्याही जातीची लोक आहेत की. लढाई जर साताऱ्यात पसरली आहे तर लढाई जोरदार व्हायला पाहिजे. तो भीमराव काय म्हणायचा की लढाई जितकी कठीण असेल तितकी लक्षात ठेवली जाईल. शेठजी एकदम बरोबर बोललेत. आपण बी गावागावात जाऊन आपल्या जातीच्या लोकांशी बोलूया. हा, एकदम बरोबर. आपण जायचं आणि बोलायचं. पण ऐका, काय बोलायचंय आणि कसं बोलायचंय, सगळ्यात आधी त्यांच्या मनामध्ये भीती पेरावी लागेल की कालपर्यंत ज्या लोकांनी शिवलेलं पाणी पित नव्हतो आपण, आज ते आपल्या बरोबर बसून पोथी वाचायला उतावळी झाले आहेत. हे सगळे एक झाले आहेत आणि आपल्या विरुद्ध योजना बनवत आहे लढाई करायची. ताई, ऐकलंय की भीमराव जिंकतोय आणि शिक्षणाचा शत्रू हारतोय. पण मी तर हे पण ऐकलंय माधवी की भीमरावाच्या विरुद्ध मोठ्या जातीचे लोक एक झाले आहेत आणि यावेळेच्या लढाईमध्ये जातपातीचा रंग घेतलाय. शेठजीनं चांगली युक्ती केली आहे. मोठ्या जातीच्या लोकांनी एकत्र तर केलंच आहेत, पण भीमरावच्या मागे बी 2 माणसं लावली आहेत. आणि ते ह्याच विचारात शोधत असणार की भीमराव जिथं कुठं बी एकटा सापडल त्याला मारून तिथंच फेकून देतील. जातीच्या लढाईत कुणी कुणाला मारलं काय कळणार आहे? बरोबर बोलत आहात काका. मी ऐकले की भीमरावाने सगळ्यांच्या नाकात दम करून ठेवलाय. तो संपेल ना तर सगळं ठीक होईल. बरं, तुम्हाला माहितीये का कुठल्या बाजूला गेलाय भीमराव? गावच्या दक्षिण दिशेला जो तलाव आहे त्या तलावाच्या तिकडनं जो रस्ता जातो तिकडच गेलाय तो. काका,
अशी तू नाही जाऊ शकत. असं कसं बोलतेस ताई तू? माझा भाऊ संकटात आहे आणि मी नाही जायचं. समजून घे माधवी, आपल्या जातीचं कोणी पाहिलं ना तर दुसरा विवाद उफाळून येईल. जे होईल ते होईल, जास्त महत्वाचं आहे भावाचं रक्षण करणं. तुला माहितीये माझ्या पाठवणीवर पण याचा परिणाम होईल. आता जे पण करायचंय नीट विचार कर. भीमराव, आभार तुम्हा दोघांचा. पण तुम्हासनी कसं ठाव की ती दोघं माझ्या मागं होते? मी आणि ताई गल्लीत होतो. शेठजीनं चांगली युक्ती केली आहे. भीमरावच्या मागं 2 माणसं लावली आहेत. आणि ते ह्याच विचारात शोधत असणार की भीमराव जिथं कुठं बी एकटा सापडल त्याला मारून तिथंच फेकून देतील. ही ताईचीच युक्ती होती. ताई म्हणाली की आपल्याला कुणी पाहू नाही शकत, जर पाहिलं तर अडचण होईल, म्हणून आम्ही लपून हे सगळं केलं. ऐक भीमराव, असं एकटा नको जाऊ. कधीही कुणीही तुझ्यावर हल्ला करू शकतो. ही तर फक्त छोटी गोष्ट होती. पुढे जाऊन मला अजून लई संकटांचा सामना करावा लागेल. करू तर शकतात, पण ज्यांच्याकडे अशा 2 धाडशी बहिणी आहेत त्यासनी घाबरायची काय गरज आहे? आता तुम्ही घरला जावा, मी जातो. भीमराव कुणाचं कधी ऐकतो का? त्याला जाऊ दे. आपण दोघी जाऊन त्याच्या जातीच्या लोकांना सांगू की त्याला धोका आहे. जितक्या लोकांशी आम्ही संपर्क करायला बघत होतो आम्ही संपर्क केलाय. आता बघायचं हे आहे की किती मुलं अभ्यास करायला इथे येत आहेत. रामजी, मला वाटतं की इतकी मुलं तर येतीलच ज्यांच्याबद्दल आपण म्हणू शकू की त्यांना शिकण्याची परवानगी दिली जावी. नमस्कार. आम्ही वेगवेगळ्या गावावरून आलो आहोत. कोण्या भीमरावाची अभ्यासामंदी मदत कराया ह्यानं आमासनी सांगितलं आणि आई बाबांनी इकडे पाठवलं आहे. मॅच भीमराव आहे आणि मलाच तुमच्या समध्यांची गरज आहे. पण तुम्हासनी फक्त माझ्या मदतीपायी माझी साथ द्यायची नाही आहे, तर शिकायचं आहे, शिकून पुढे जायचं आहे. माझे बाबा नेहमी बोलतात की शिक्षणामुळेच इथल्या समाजाची प्रगती होते आणि प्रगतीशील समाजच प्रगत देश बनवतो. आणि जेव्हा आपण समज शिकू तेव्हाच या समाज आणि या देशाची मदत होईल. ठीक आहे, आता जमलंय. मी सकाळी सकाळीच इंग्रज साहेबांना भेटतो. मार्ग नक्कीच निघेल. हो भीम, आता तर तुझा विजय नक्की आहे.
नाही ध्रुव, फक्त माझा विजय नाही, समद्यांचा विजय आहे आणि सत्याचा विजय आहे. शेठजी, त्या भीमराव बरोबर शिकणारे लय विद्यार्थी झाले आहेत आणि ते आंबेडकर गुरुजी ते उद्या सकाळी इंग्रज साहेबांनी भेटायचं बोलतायत. आता काय होईल? सकाळ होऊ दे वेड्या, डाव पलटून जाईल. या या, बोला बोला. ऐका ऐका ऐका, समद्यासनी लक्ष देऊन ऐका. मोठ्या जातीच्या लोकांनी यो निर्णय घेतला हाय की छोट्या जातीच्या लोकांनी कुणी बी काम नाही देणार आणि जो देणार त्यासनी जातीच्या बाहेर काढलं जाईल. नीट ऐकू आलं ना तुम्हा सगळ्यांना की परत बोलायला लावू? अव पर आमासनी काम नाही दिलं तर आम्ही खाणार कुठून? आम्ही तर उपाशीच मरू. समजवून, जेवण देऊन सुद्धा घाबरवून समजवलं होतं आम्ही, पण तुम्ही समजूनच घेतलं नाही. मग आम्ही काय करणार? आमच्याकडे काही मार्गच उरला नव्हता. अरे अस्वस्थ का होता तुम्ही? अरे तुमची मुलं शाळेत जाणार आहे आता, अभ्यास वगैरे करून मोठे वकील होणार. जेव्हा मोठे वकील होतील तेव्हा कमवतील पण ना, तेव्हा जेवण खाऊन घ्या. आणि हो, मी ऐकलं आहे आंबेडकर गुरुजी इंग्रज साहेबांना बोलवायला गेले आहेत. चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा इंग्रज साहेब इथे येतील तेव्हा तुम्ही सगळे त्यांना सांगा, साहेब आम्ही या शाळेबाहेर उपाशी मरून जाऊ, पण आमची मुलं शाळा नक्की शिकणार. वय हेच बोलायला आलो होतो आम्ही. खर तर गोष्ट तर भूक आणि शिक्षणाच्या पलीकडे गेली. ही आमच्या आत्मसन्मानाची आणि जातीच्या वळखीची गोष्ट आहे. आम्ही इथंच बसणार, मग कोणी आम्हाला काम देव नाही तर नाही देव. जर आम्हासने कोणी काम नाही देणार तर आम्ही भुकेनं मरून जाऊ, पण आम्ही आता माग नाही हटणार. जोवर आमचा जीव आहे आम्ही शिकणार. हे भीमराव, तुझ्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी मंच तयार झालाय. आता इथे इंग्रज साहेब येतील आणि मग तुम्ही लोक विद्यालयात शिकायला सुद्धा जाल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही यांना काम देणार नाही. तुझ्या अभ्यासाचं मोल या सगळ्या लोकांना फेडावं लागेल. आज भीमराव तू जिंकशील सुद्धा, पण तुझ्या समाजाचे हे लोक नक्कीच हरणार. आणि मी चांगलंच ओळखतो की भीमरावला हारणं स्वीकार नाहीये. मग जे काही होईल, आज पहिल्यांदा तू जिंक नाहीतर हार. मी जिंकलेलोच राहील. या ऑफिसर, हे बघा, या विद्यालयात छोट्या जातीच्या मुलांना शिकू देत नाहीयेत. या परिसराची व्यवस्था तुमच्याकडे आहे. बोला, मुलांनी काय करावं, कसं शिकावं? हे बघा साहेब, आम्हासनी फक्त एवढंच हवंय की हे छोट्या जातींची मुलं आमच्या मुलासंग शिकले नाही पाहिजे. यामुळे आमची सामाजिक व्यवस्था इसकुटून जाते आणि मग वरचा खालचा फरकच नाही राहिला. आणि जे काळापासनं कामाच्या आधारावर जातीसनी वेगळं केलं आहे ते संपून जाईल. आणि त्याचा परिणाम असा होईल की समदा समाज इसकटून जाईल आणि आपापसात दंगली सुरू होती.
हे बघा म्या तर सांगतो, सामाजिक संतुलन ठेवायसाठी सरकारला आमचं म्हणणं मानलंच पाहिजे आणि आमच्या सामाजिक वादामध्ये आडकाठी नाही करायला पाहिजे. आता उत्तर दे भीमराव, बोल रामजी सकपाळ. हे बघा कप्तान साहेब, ह्या समध्या लोकांनी माझ्या मुलासंग वैयक्तिक भांडणामुळं माझ्या मुलाला शाळेतून काढून टाकलं. आणि जेव्हा आम्ही समध्यांनी मिळून जेव्हा विरोध केला, तर शेठजींनी गाववाल्यांबरोबर ह्या लढाईला जातीचा रंग लावून टाकला. आणि काही नाही, माझ्या मुलाला न शिकण्यासाठी केलेलं कारस्थान आहे. आता तुम्हीच सांगा, अभ्यास केल्यानं समाजाची व्यवस्था बिघडल की समाजाचा विकास होईल? साहेब, हे आमच्या व्यवस्थेला तोडण्यासाठी याला विकासाचं नाव देत आहे. ही एक जातीयवादी लढाई आहे आणि ही लढाई यासाठी होत आहे की हे आमच्या जागी बसू शकतील. हे सगळे यांचं षडयंत्र आहे. तुम्ही सगळे शांत राहा, मी ऐकतोय. कप्तान साहेब, यांनी फिरून फिरून समध्यांना सांगितलं की कुणी भी आपल्या मुलांना भीमासंघ जर शिकण्यासाठी जर पाठवलं तर त्याचं कर्ज आणि व्याज दोघांचा हिशोब द्यावा लागेल. तरी बी कसं तरी लोकांनी यांचं कर्ज फेडून टाकलं आणि आपल्या मुलांना इकडं शिकायला पाठवलं. त्यांची मुलं शिकायला आली होती, पर तवा या लोकांनी समध्यांच्या कामावर प्रतिबंध लावला. आम्ही लोक यांच्या शेतात, यांच्या घरला जाऊन पैक भाकर कमावतो, तर मग आम्ही आमच्या मुलांना का शिकवू शकत नाही? काय आमच्या समाजानं स्वाभिमानाची गोष्ट करणं सामाजिक व्यवस्थेला तोडणं आहे? हे बघा साहेब, नियम आणि कायदा आपल्या जागी आणि आमच्या सामाजिक मान्यता आपल्या जागी. आमची मुलं यांच्या मुलाबरोबर शिकायला नाही जाणार आणि जर का गेले तर आम्ही यांना काम नाही देणार. शिकायच्या गोष्टींवर तुम्ही हक्क आणि कायद्यांचं भाषण देऊ शकता, पण कोणाला नोकरी द्यायची कोणाला नाही द्यायची हा निर्णय आमचाच असणार. सर, अशी अट घालून वातावरणाला दूषित केलं जातंय. अशा अटीचा अर्थ आहे अभ्यास करा नाहीतर उपाशी मरा. गुरुजी, काम द्यायचं की नाही द्यायचं ही त्यांची मर्जी आहे. आपण त्यांची मर्जी बदलू नाही शकत. आपलं घर, आपलं शेत, त्याच्यावर तर माणसाचीच मर्जी चालते ना. मर्जी तर चालती आणि तुम्ही बी लोक यांच्या मर्जीनच चालताय ना. जसं तुमच्या फौजीमध्ये आमच्या जातीच्या लोकांपायी कोणती बी जागा नाही का? सांगू शकता तुम्ही? कारण यांच्या राजांकडे यांच्या पायी नोकऱ्याच राहिल्या नाही आणि मग इंग्रजी फौजीमध्ये जाण्यासाठी तयार झाले. मग यांनी एक अट ठेवली की आम्ही या लोकांच्या हातचं पाणी नाही पिऊ शकत, तर मग यांच्या संग चालू बोलू कसं शकणार? तुम्ही बी खुश झालात. इंग्रजी फौजेत मोठे लोक आलेत, तर मग छोट्या लोकांची काय गरज आहे? पण कप्तान साहेब, तुम्ही एक गोष्ट विसरला. इंग्रजी फौजेच्या सुरुवातीला इथं पाय रोवण्यासाठी आमच्यासारख्या लोकांनी जीवाची बाजी लावली होती. आता आमची मुलं शिकायला आली तर तुम्ही या लोकांनी महत्व देताय. जरी यांचा समाजात दबदबा आहे, तुम्ही हे नाही बघत की समाजाचा लय मोठा भाग यांच्यामुळं शिक्षणापासून वंचित आहे, न्यायापासून वंचित आहे, सन्मानापासून वंचित आहे, आपल्या हक्कानं वंचित आहे, आणि तुम्ही यांची साथ देताय. Shut up! ज्ञान देऊ नका. आम्हाला तुमच्या शब्दांनी आमच्या सरकाराविरोधात क्रांतीचा वास येत आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्या. आम्हाला दुसऱ्या कामासाठी जायचंय. अंडरस्टँड? तर ठीक आहे भावांनो, निर्णय झाला. भीमराव आणि आमची मुलं शिकणार. मग आम्हासने कोणी काम देव किंवा न देव,
आता जरी आम्ही उपाशी मेलो तरी मुलं तर शिकणार शेठजी.